नमस्कार विद्यार्थी मित्रहो. तुम्ही जर यावर्षी 10वी ला जाणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार फायदेशीर होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा. दिस इज प्रोफेसर प्रदीप पाटील, एमटेक मेकॅनिकल फ्रॉम व्हिजन क्लासेस, कवठे महांकाळ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स म्हणजे नेमकं काय आणि यांना कसं ओळखायचं हे पाहणार आहोत. तर हे पाहण्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो, ती लक्ष देऊन बघा. या दोघींना भेटायला येत आहेत आणि येताना वैष्णवी आणि अक्षदा काही चॉकलेट्स घेऊन येत आहेत आणि भेट झाल्यानंतर दिशा वैष्णवी आणि अक्षदाला विचारते की तुम्ही किती चॉकलेट्स आणलेले आहेत. मग आता आपण बघूया वैष्णवी आणि अक्षदा अशा कोणत्या हिंट्स देत आहेत की ज्यावरून या दोघी ओळखू शकतील की यांच्याकडे किती चॉकलेट्स आहेत. मग पहिली हिंट वैष्णवी यांना अशी देते की दोघींच्याकडे मिळून 10 चॉकलेट्स आहेत, 10 चॉकलेट्स. मग ऍक्च्युली दिशा आणि ऋतुजा या दोघीही अभ्यासामध्ये प्रचंड हुशार असतात. मग या दोघीही लगेच इक्वेशन तयार करतात. इक्वेशन कसं तयार करतात बघा. या दोघी असं अज्युम करतात की वैष्णवीजवळ एक्स एवढे चॉकलेट्स आहेत आणि ते असं अज्युम करतात की अक्षदाजवळ वाय एवढे चॉकलेट्स आहेत. आणि वैष्णवीने पहिली हिंट अशी दिलेली होती की या दोघींच्याकडे मिळून 10 चॉकलेट्स आहेत. तर या दोघी लगेच इक्वेशन मनातल्या मनात तयार करून लिहितात एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 10. मग अक्षदा दुसरी हिंट देते, ती अशी देते की ती म्हणते वैष्णवीजवळ माझ्यापेक्षा 2 चॉकलेट्स एक्स्ट्रा आहेत. म्हणजे लक्षात घ्या, वैष्णवीजवळ अक्षदापेक्षा 2 चॉकलेट्स जास्त आहेत. मग लगेच या दोघी इक्वेशन तयार करतात की एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 2. आता तुम्ही म्हणाल या गोष्टीचा आणि लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स याचा काय संबंध आहे. तर बाळांनो, इथे जे दोन इक्वेशन्स लिहिलेले आहेत हे दोन्हीही इक्वेशन्स लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स आहेत. ओके. मग आता या दोघी जणी काय करतात, तर हे दोन इक्वेशन्स पटकन सॉल्व्ह करतात. कसं सॉल्व्ह करतात बघा. या दोघींची समेशन करतात, या दोन्ही इक्वेशनची. तर एक्स प्लस एक्स 2x प्लस हे 0 इज इक्वल्स टू 12. म्हणजेच काय येणार 2x इज इक्वल्स टू 12 मीन्स x इज इक्वल्स टू 12 अपॉन 2 म्हणजेच x इज इक्वल्स टू 6. याचाच अर्थ वैष्णवीजवळ 6 चॉकलेट्स होते आणि अक्षदाजवळ किती असतील, तर वैष्णवी आणि अक्षदा या दोघींच्याकडे मिळून 10 चॉकलेट्स आहेत. याचाच अर्थ अक्षदाजवळ 4 चॉकलेट्स असतील. तर अशा प्रकारे इक्वेशन तयार करून या दोघींनी शोधून काढलं की वैष्णवी आणि अक्षदाजवळ नेमकी किती चॉकलेट्स आहेत. तर बाळांनो, मी तुम्हाला या एक्झाम्पल मधून सांगितलं की लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स याचा उपयोग कशा प्रकारे केला जातो, ऍक्च्युअल त्याचे ऍप्लिकेशन्स काय आहेत. आता आपण बघूया की या इक्वेशन्सना ओळखायचं कसं. ऍक्च्युअली इक्वेशन म्हणजे तरी काय असतो. इक्वेशन कधी म्हणतो आपण, तर जेव्हा लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू राईट हँड साइड असते त्यावेळेस त्याला आपण म्हणतो इक्वेशन. जसं की 3x square plus 2x plus 9 is equals to 0. Similarly, we can write 4x plus 3y is equals to 9. Similarly, we can write 3m plus 4n is equals to 8. So like that, we can write many number of equations. Okay. So out of all these equations, which equations we can call linear equations in two variables? That way we are going to learn in this video. तर सर्वांनी लक्ष देऊन बघा. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल साठी काही कंडिशन्स आहेत. ओके. पहिली कंडिशन काय आहे बघा. तर पहिली कंडिशन अशी आहे की एखाद्या इक्वेशन मध्ये 2 व्हेरिएबल्स असणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल व्हेरिएबल म्हणजे काय आणि कॉन्स्टंट्स म्हणजे काय. तर बाळांनो, मागाच्या एक्झाम्पल मध्ये आपण अज्युम केलं होतं की वैष्णवीजवळ एक्स चॉकलेट्स आहेत आणि अक्षदाजवळ वाय एवढे चॉकलेट्स आहेत. पण बाळांनो, आपल्याला नेमकं माहिती होतं का की एक्स म्हणजे नेमकं किती चॉकलेट्स. एक्स म्हणजे 5 ही असू शकतं, 6 ही असू शकतं, 7 ही असू शकतं, 8 ही असू शकतं. याचाच अर्थ एक्स आणि वाय यांच्या व्हॅल्यू चेंज होऊ शकतात.
तर ज्यांच्या व्हॅल्यू चेंज होऊ शकतात त्यांना आपण म्हणतो व्हेरिएबल्स. तर या इक्वेशन्स मध्ये व्हेरिएबल्स कोणकोणते आहेत बघा. एक्स हा एक व्हेरिएबल आहे, त्यानंतर वाय हा एक व्हेरिएबल आहे, एम हा व्हेरिएबल आहे, एन हा व्हेरिएबल आहे. आणि कॉन्स्टंट्स कोणाला म्हणतो की अशा संख्या की ज्यांच्या व्हॅल्यू चेंज होत नाहीत. या इक्वेशन्स मध्ये बघा 3, 2, 9, 0 हे सगळे कॉन्स्टंट्स आहेत. इथं बघा 4, 3, 9, इथं बघा 3, 4, 8 हे सगळे कॉन्स्टंट्स आहेत. आता आपण बघूया की त्या 4 कंडिशन्स कोणत्या आहेत की ज्यांच्यामुळे आपल्याला ओळखता येईल की दिलेले इक्वेशन हे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स आहे की नाही. समजा पहिलं एक्झाम्पल आहे 3x plus 4y is equals to 8. सेकंड एक्झाम्पल घेऊया 3x square plus 4x plus 9 is equals to 0. आपण अजून एक एक्झाम्पल इथं घेऊया 3xy plus 9 is equals to 5. तर आता या 3 एक्झाम्पल वरून आपण हे समजून घेऊया की लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स कसे ओळखायचे. तर बाळांनो हे खूप सिंपल आहे. याच्यासाठी फक्त 4 कंडिशन्स आहेत, 4 कंडिशन्स आहेत. त्या कंडिशन्स तुम्हाला समजल्या की तुम्ही ओळखू शकता की कोणतं इक्वेशन हे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स आहे. तर पहिली कंडिशन अशी आहे डिग्री ऑफ ईच टर्म शुड बी 1. हे काय बघूया. या ठिकाणी पहिली टर्म आहे 3x, या ठिकाणी दुसरी टर्म आहे 4y. मग डिग्री ऑफ टर्म म्हणजे काय. तर या टर्म मध्ये जो व्हेरिएबल आहे त्याचा इंडेक्स किती आहे, तो इंडेक्स किंवा घातांक म्हणजेच डिग्री ऑफ दॅट टर्म. आता या ठिकाणी बघू शकता की x चा घातांक 1 आहे, म्हणजे 3x ही जी टर्म आहे या टर्मची डिग्री 1 आहे. त्याचबरोबर 4y बघा, या ठिकाणी व्हेरिएबल आहे y आणि त्याचा घातांक आहे 1. तर हा जो आहे 4y ही जी टर्म आहे या टर्मची डिग्री आहे 1. तर पहिली कंडिशन काय आहे, डिग्री ऑफ ईच टर्म शुड बी 1. ओके. दुसरी कंडिशन काय आहे बघूया आपण. इक्वेशन शुड कंटेन्स 2 व्हेरिएबल्स. तर या ठिकाणी व्हेरिएबल्स किती आहेत बघा, x आणि y म्हणजे 2 व्हेरिएबल्स आहेत. म्हणजे हे जे पहिलं इक्वेशन आहे हे इक्वेशन या दोन्ही कंडिशन्स सॅटिस्फाय करतं. आता तिसरी कंडिशन आपण काय आहे बघूया. कोएफिशियंट्स ऑफ व्हेरिएबल्स शुड नॉट बी 0. मी लिहितोय बघा इथं कोएफिशियंट्स ऑफ व्हेरिएबल्स शुड नॉट बी इक्वल्स टू 0. म्हणजे काय. तर या ठिकाणी x चा कोएफिशियंट आहे 3, y चा कोएफिशियंट आहे 4. तर या कंडिशन नुसार x चा कोएफिशियंट आणि y चा कोएफिशियंट हे 0 नसायला पाहिजेत, हे लक्षात घ्या. मग या इक्वेशन मध्ये ते 0 नाहीत, याचाच अर्थ हे इक्वेशन थर्ड कंडिशन सॅटिस्फाय करतं. ठीक आहे. आता आपण बघूया लास्ट कंडिशन काय आहे. लास्ट कंडिशन अशी आहे की कोएफिशियंट्स and constants should be real numbers. या ठिकाणी कोएफिशियंट्स आहेत 3 आणि 4, कॉन्स्टंट आहे 8. तर हे तीनही रिअल नंबर्स आहेत. मग चौथी कंडिशन सुद्धा ते सॅटिस्फाय करत आहेत. जर अशा चारही कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर ते इक्वेशन लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स असतं. तर हे जे पहिलं इक्वेशन आहे हे चारही कंडिशन सॅटिस्फाय करतं. त्यामुळं दिलेलं इक्वेशन हे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स आहे. तर नेक्स्ट इक्वेशन मध्ये बघा डिग्री ऑफ ईच टर्म शुड बी 1 फॉर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. पण इथं बघा फर्स्ट टर्म आहे 3x². मग डिग्री ऑफ फर्स्ट टर्म म्हणजेच काय, या टर्म मध्ये असणारा जो व्हेरिएबल आहे त्याचा घातांक किंवा त्याचा इंडेक्स. तर हा किती आहे, 2 आहे. पण तो किती असायला पाहिजे, 1 असायला पाहिजे. तर पहिलीच कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. त्यामुळं दिस इक्वेशन इज नॉट लिनियर इक्वेशन्स इन टू
या ठिकाणी एकच व्हेरिएबल आहे, ऍक्च्युली 2 व्हेरिएबल्स असायला लागतात, तरच ते लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल असतं. या इक्वेशन मध्ये 2 व्हेरिएबल्स तर दिसत आहेत, एक्स आणि वाय, पण डिग्री ऑफ इच टर्म बघायला पाहिजे किती आहे. ओके, तर या ठिकाणी ही जी पहिली टर्म आहे, या पहिल्या टर्मची जी डिग्री आहे ती किती आहे बघा. आता तुम्ही म्हणाल एक्सचा घातांक 1 आहे, वायचा घातांक पण 1 आहे, पण बाळांनो तसं नसतं. ज्या वेळेस एक्स आणि वाय यांचं मल्टिप्लिकेशन असतं त्यावेळेस त्यांची डिग्री कॅल्क्युलेट करताना आपण 1 + 1 2 अशी कॅल्क्युलेट करतो. त्यामुळं या टर्मची डिग्री आहे 2, अँड दॅट इज वाय दिस इज नॉट लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. ओके, पण बाळांनो या ठिकाणी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. तर मी तुम्हाला सांगितलंय की डिग्री ऑफ इच टर्म शुड बी 1. ओके, तर कोणत्या टर्म बघायच्या आहेत की ज्या टर्म्स मध्ये व्हेरिएबल्स आहेत त्याच टर्मची डिग्री तुम्ही बघायची आहे. ओके, पहिले तर मी ते लिहितो, डिग्री ऑफ इच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल शुड बी 1. तर बाळांनो या चारही कंडिशन्स तुम्हाला आता व्यवस्थित समजलेल्या आहेत आणि मला वाटतं की तुम्ही आता ओळखू शकता की दिलेलं इक्वेशन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहे की नाही. आता फक्त लास्ट पॉइंट आजच्या व्हिडिओ मधला राहिलेला आहे, तो म्हणजे जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. A, B and C should be real numbers. हे तीनही रिअल नंबर्स हवे आहेत. त्याचबरोबर A and B should not be equals to 0. Then we can call this equation as linear equations in 2 variables, and this form is called a standard form of linear equations in 2 variables. So this is called standard form or general form of linear equations in 2 variables. तर याचे काही एक्झाम्पल्स घ्यायचे म्हटलं तर 3x + 9y + 8 इज इक्वल्स टू 0. समजा x आणि y च्या जागी तुम्ही दुसरे व्हेरिएबल्स घेतला तरीही चालतं. m + 3n इज इक्वल्स टू -9. दिस इज ऑल्सो लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. पण याला जर जनरल फॉर्म मध्ये आणायचं असेल तर कसं करावं लागेल, -9 ला डावीकडे आणायचं आणि उजवीकडे 0 पाहिजे. तर m + 3n + 9 इज इक्वल्स टू 0. तर मला वाटतं की या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा झाला असेल आणि तुम्हाला हे क्लिअरली समजलं असेल की लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स म्हणजे काय, त्याचबरोबर त्याचा जनरल फॉर्म म्हणजे काय आणि कंडिशन्स कोणकोणत्या आहेत की ज्यांच्यावरून आपण ओळखू शकतो की दिलेले इक्वेशन हे लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स आहे की नाही. आता या पुढचा जो व्हिडिओ असेल त्यामध्ये मी एका खूप इम्पॉर्टंट पॉइंट वरती तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे आणि तो पॉइंट मी प्रश्नाच्या स्वरूपात तुम्हाला आता सांगणार आहे. तर मी तुम्हाला आता एक क्वेश्चन देतोय की लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स यामध्ये लिनियर हा शब्द का असतो, या टाईपच्या इक्वेशनला लिनियर इक्वेशन्स असं का म्हणतात. तर हा क्वेश्चन मी तुमच्यासाठी देतोय, याच्यावरती विचार करा आणि याचं सोल्युशन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की मिळेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आमचा हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, तुम्ही तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा, तसंच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला यासारखे अधिक चांगले व्हिडिओज, अपडेटेड व्हिडिओज तुम्हाला मिळत जातील. थँक्यू व्हेरी मच.